मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन. तर मित्रांनो, सकाळचे वाजले आता 4 आणि मी निघालोय आता नाशिक मार्केटला टरबूज घेऊन. कारण की आता तिथे पहाटची मंडी राहते वाटतं, त्याच्यामुळे आता आपल्याला थोडं लवकरच निघावं लागेल. तर मित्रांनो, उठायच्या वेळेस झालं असो का 3:15ला जे दरवाजावर रट्टी चालू झाली, मी म्हणलं 100% चोरच झाले. अरे एवढं रात्रीचं कोण दरवाजावर? म्हणलं कोण आहे रे? म्हणजे कोण नाही, दरवाजाची गाडी भरेल म्हणे. उठ म्हणलं असं म्हणलं, पण अजून 3:30 नाही वाजले. पण नाही 3:30 वाजून गेले. कोण म्हणतो 4 वाजत आले, कवर झोपतो. उठ म्हणलं बरं चालेल, पाहतो. 3:15च वाजले. म्हणलं अरे 3:40 अलार्म लावले. म्हणलं थांबा झोप. नाही म्हणे उठ लवकर. म्हणलं बरं चालेल. मग तुम्हाला सांगतो 3 वाजता आहे ना, आपलं 3:20 आहे ना, जे गोधडी फेकाटून दिली. मला आळच करून आपल्याला चालणार नाही. आता आपल्याला लवकरच जावं लागेल. डाळ्या जावा, गोधडी बिदळी फेकाटून दिली, आंघोळ बिंगोळ केली. 4 वाजता शार्प गाडीत बसलो. 4ला शेलच मारला बघ. पण एक तर आपल्याला तिथली काही आयडिया नाही. तर काल फोन करून द्यायला गाडीवाले सोमटण्याचे, राहुल बसोय म्हणून. त्यांना फोन केला. म्हणलं आपलं अहो टरबूजाची गाडी भरेल म्हणलं आपलीवाली, उद्या मार्केटला जायचं. म्हणजे हा तू आडत कोणती तुमच्यावाली? म्हणलं आडती बिडती माहिती तर पाहिजे ना. मला आडती बिडती काय माहित नाही, ते तुमचं तुम्ही पाहून द्या. चालन म्हणे, मी चिडे गाडी लावतो, चिडे येऊ द्या. मग म्हणलं जाऊ किती वाजता? म्हणे 4 वाजता शार्प निघा तुम्ही. म्हणलं कम्प्लीट 4ला निघतो, टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी 4:30 पावणे 5ला निघतो म्हणे, तुम्ही 4 वाजता निघा. तर चालन. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला नेमकं आपली गाडी काय विकल्या जाते आणि तिथं टरबूज विकण्याची काय कंडिशन आहे, कसं काय सिच्युएशन राहते ते पण माहीत होऊन जाईल. आणि तर आता मी निघतो म्हणजे मी चालूच आहे रस्त्यानं. पाहू नेमकं आता मंडीत पोहोचल्यानंतर तिथली कंडिशन कळलं आता काय काय नाही. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो आता साईकडे पास केलंय आणि हायवेला गाडी लागली आपलीवाली. तर मला सांगायचं असं आहे का, बेंदळी ते साईकडे रस्ता एवढा खराब आहे ना. तर 2-3 पिकअपवाले भेटले मला, म्हणजे अशा गाड्या चालायच्या त्यांच्या बराबर. म्हणलं आता एका बोकडीच येत्या काय बरं. ते नाही का राहते ते लाईनवरचे ड्रायव्हर बाजी माफिया, त्यांना असं वाटतं टर्न आला का आपलं गाडीत चाक एक वरच पाहिजे. अहो चाक वर करता एक दिवस तुम्हीच वर निघून जाशाल. बरं घेण नाही होतं काय माहिती का, समोर त्याची चूक राहतही नाही. त्याला त्या बिचाराला मारावं लागत ना, ते उलथून पडत आणि दुसऱ्याला मारित्या. म्हणजे हे अशा गमती नाही करायला पाहिजे. मला ड्रायव्हर, आता मी पण एक ड्रायव्हरच आहे, मी गाडी वागायचे, माया कधी गाडीचं चाक वर नाही झालं. मग काही ड्रायव्हर असे ते नाही का बाजी माफिया म्हणजे बा, त्यांना चाक सरळ असे टेकेल चालते नाही, वरच पाहिजे. तर त्यांना सांगायचंय मला, दादा नो वन सोबत कधी मजाक करू नका. कारण गाडी येते, गाडी माणसानं व्यवस्थितच चालवा. कारण की आपल्यामुळे जर दुसऱ्या जीव जात असेल किंवा दुसरं जर मरत असेल ना, तर या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. कोणाला राग नका येऊन देऊ, पण मग वन आहे की व्यवस्थितच चालवा, मला एवढंच सांगायचं. आलो बा टोल ना केव्हा. आता ही एक नवीन स्कीम, बरा 150-200 रुपये द्यायला. काय आमच्यामुळं रस्ता फुटू राहिला फार. 162 रुपये टोल घेतलं. गप वाढत चाललं काही. मला 130 रुपया पाहून आठवतो टरबूज तिकडं माय फुकट विकू, पण यांचं टोल भरा. आधी गाडीचं टायर टाकावं लागलं 3000 रुपयाचं, तेव्हा गाडी नाशिकला आहे. आता याला 162 दिलं चंद्रजीला जागेव. याला काय म्हणजे आपलं इकतच नाही बसू ना. यांचं काही बी पुढे काही मीटर लागून जातं, मनाचेच राजे होऊन जाते ते. अवघड आहे. तर मित्रांनो, आता इथं गाडीचा काटा बिटा झालाय. 130 रुपये घेतले माझ्यावाले. इथं लोडिंग काटा करून घेतलाय, कारण काटा करून मार्केटमध्ये जावं लागत. काटा झालाय आता मी डायरेक्ट मार्केटमध्ये जातोय. आता पुढची काय प्रोसेस बघावं लागेल नेमकी. आता मार्केटमध्ये आलोय. आता एका इथं बरीचशीच गर्दी होईल दिसती. गाड्या बिड्या माणूस हात करून राहिले. आणि बरं इथं लावायची बर खेटून तर खेट. तर आता मार्केटमध्ये एंट्री झाली आमची. राहुल भाऊ ते भेटले आम्हाला, धन्यवाद. आलोय बरं का. हे नेमकं रस्ता थोडं चुकलो होतं इथं मागं. आता लक्षातच नाही राहिलं, 2-4 वर्ष झाली इथे येऊन. अनिल भाऊंचं वाले मित्रांनो, बघू शकता तुम्ही एका इकडं. आता ही क्वालिटी आणि ही गाडी आपली. आता काय माणसाच्या हातात आहे. आता काय कुठं गाडी द्यायची काय तुम्ही ठरवा. आता काय करायचं काही नाही. माल घेऊन आलो इथं. आता बघू आता किती राहिलं आपलं अजून. काहीच नाही, बोनीचे अजून.
नाही नाही माल घरी आहे ना 2-3 मित्रांनो इथं गाड्यावर आली आता इथं 87 का 88 असं काहीतरी आहे. तिथून गाडी काढली आणि आता गाडीवर आलो बघू आता नेमकी गाडी खाली व्हायची काय प्रोसेस होती इथं काही नाही. इथं यांच्यावर चालू आहे माल शॉर्टिंग करायचं काम चालू आहे इथं. हा गाळा आहे आता इथं बघू आता नेमकं मग कशी गाडी खाली होती काय रेटला. हा 88 नंबरचा गाळा आहे इथं. 88 नंबरला गाडी खाली होणार आहे. पूर्ण खाली होती का परत दुसरीकडे पाठवते काय माहीत बघू आता. तर मित्रांनो बघ हे नाशिक मार्केट आहे. इकडे अशा लाईनीत गाड्या लागत्या मध्ये आडती राहत्या विकायला. 1 रुपया कमिशन त्यांचं जातं. 1 रुपयात जातं ना आणि 1 रुपया त्यांना मग आपल्याला काय राहील ते काय राहील. हमाली किती घ्या गाडीची आम्हाला आपल्या कोण नाही राहत समोरचं कोण हमाली घेते. तर 1 रुपया कमिशन त्यांच्यावाला राहतं आणि हमाली समोरच्याकडून घेते असं आहे. आता इथं गाडी लागेल. आपली गाडी किती राहिली आता. तर चाललो आहे आता आम्ही राहुल भाऊ. किती राहिले राहुल भाऊ. काय नाही थोडी राहिली आहे बरीचशी संपवली. 2 टन दिले का झाले. 2-2.5 टन राहिलं आहे मला आता. आज गाडी आमची काय नाव किशोर शेठ का किशोर शेठ होती. तर यांनी गाडी खाली करून गेली. आता काय रेट लावतील ते आता त्यांनाच माहिती. काटापिटा करून पावती माल आहे असा निघाला एकदम एकच नंबर. बघा माल आहे मालाची क्वालिटी बघा 1 नंबर माल चालू आहे. इथे काय रेट चालू आहे आता. इकडं 10 रुपये 12 रुपये 10 रुपये 12 रुपये 10-12 रुपयानं देऊ राहिले बघ इथं. बरं आहे मग म्हणजे शेतकऱ्यांना घ्यायला परवडत आपल्याला पण द्यायला. बोला ना किशोर शेठ बोला. आजचे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव हे 9 रुपयापासून तर 12 रुपयापर्यंत आहे. 2 किलोपासून पुढचे बाजार हे आम्ही आज सांगत आहे. तसंच 2 किलोच्या खालचे जे बाजारभाव आहे 4 रुपयापासून 7 रुपयापर्यंत बाजार आहे. आवक खूप वाढल्यामुळं बाजारभाव घसरलेला आहे. उद्या पाडवा असल्यामुळं अजून बाजार घसरतील ही सुद्धा शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. येणाऱ्या काळामध्ये आवक जर का वाढली तर 8 ते 10 रुपयाची लेवल राहू शकते. धन्यवाद. बघितलं मित्रांनो त्यांनी आपल्याला बाजारभावाची अपडेट दिली. 5 रुपया पाऊन 9 रुपये 9 पाऊन 10-12 रुपयापर्यंत आहे हायेस्ट बाजारभाव. बरोबर. तर अशी आजची बाजारभावाची रेंज आहे. तर आलो होतो सहज आपण नाशिक मार्केटला टरबूज घेऊन. आपला माल त्यांच्याकच खाली झाला आहे. तर रोजच्या अपडेटसाठी कांदा मार्केट असो किंवा येईल टरबूज. तर आपली उद्याची पण गाडी त्यांच्याकडे येणार बरं का. धन्यवाद. उद्या गाडी आपली येणार खाली करून घ्या. चालेल. तर धन्यवाद. बिलट्या पण सगळ्या पन्ने यांच्याच नावाने बनवा. हां पिलट्या वगैरे त्यांच्याच नावाने बनवायचं काम चालू आहे. आणि पैशाला जबाबदार आमचे राहुल भाऊ आहे. काही टेन्शन नाही त्या बाबतीत नाही.